ते जे कळवळण आहे ना ते निकीच्या तोंडून फुटायला हवं. तेव्हाच तुझा अर्पिताचा बदला पूर्ण होईल. काय करायला लागेल त्यासाठी? मी सांगते ना. सो डन. लगेच करतो. निकी, आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला संध्याकाळी येऊन भेट. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. Cheers. समय आजी गेली आहे ना अर्पिताशी बोलायला. आजी समजावेल अर्पिताला. अति करते आई पण. आई, ती अर्पिता आतल्या गाठीची आहे बघ. घरात कशी कोगल काय बनून राहते ना, गरीब गाईसारखी असते. बाहेर बघितलं का केवढी हिंमत आहे तिच्यात. तुझ्या विरोधात गॉसिप करते ना, पण तू बरोबर इंगा दाखवलायस बघ तिला. मस्त. गप ना. मी ते विसरायचा प्रयत्न करते आणि तू परत परत तेच तेच बोलून माझ्या जखमेवर मीठ चोळतेस. आला घरातला रेडिओ आला. घरातल्या सगळ्या बातम्या बाहेरच्यांना देऊन आला. आजच्या ठळक बातम्या. आज माझ्या सासूने असं केलं, आज माझ्या सासूने तसं केलं, आज माझी सासू असं टोचून बोलली, माझी सासू सासू नाही कायदेशीर आहे कायदेशीर, हे सांगून आली असशील ना. अर्पिता मॅडम, तुम्ही बरे आहात ना? घ्या. तिला काय धाड भरली आहे? अरे मला विचार ना, मी बरी आहे की नाही. आई आहे मी तुझी समीर. आणि हो मॅडम, बाहेरचा कचरा चिवडून झाला असेल ना आणि थोडा वेळ असेल तुमच्याकडे तर घरातलाही केर काढा. एक बास ना आता. कोणी येऊन तुला काही सांगतं आणि तू अर्पिता मॅडमला ए, तू तिचीच बाजू घे. बायकोचं बैल बोलते ना मी तुला, ते काही खोटं नाही. आणि ओ मॅडम, अजून तुम्ही तिथेच उभ्या. झाडू उचलून हात चालवणार आहात का आई बापसाने फक्त तोंड चालवायला शिकवलंय? आई बाबांना मध्ये घ्यायची काय गरज आहे? आई काय करतेस तू हे सगळं? आत्ता कचरा तू मुद्दाम करतेस का हे सगळं? हो. जशाच तसं म्हणतात त्याला. तिच्यासोबत हे असंच वागलं पाहिजे. जीभ खूप चुरू चुरू चालते हिची. मी ढील दिली ना, काय बोलत होते, जाऊ दे म्हणवते, तर ही माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटते. पण मी हिच्यासोबत असंच वागणार आणि तेही आयुष्यभर. नीलांबरीला मी बरीच वर्ष ओळखते. ती कधीच सुधारणार नाही आणि ती तुला कधीच आपलंसं करणार नाही.
इकडून घे. ही अशी वेसण घातली ना तरच ही अवकातीत राहील. बाई पास झालं आता हे सगळं. त्या या घरात आल्यापासून तू असं वागतेस त्यांच्याशी, पण त्यांनी एकदाही तुला उलट उत्तर दिलं नाही. अच्छा, म्हणजे द्यायला पाहिजे होतं. दिलं का त्यांनी असं उत्तर? तू हर प्रकारे प्रयत्न केला आमचं नातं तोडण्याचा, पण त्यांनी मात्र प्रत्येक नातं जोडून ठेवायचाच प्रयत्न केला. आणि त्यांचे संस्कार, त्यांची अवकात काढतेस तू. अगं जरा विचार करून बघ आई, आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये उभ्या राहिल्यात त्या आपल्या पाठीशी. बाबांच्या आजारपणात मंगळसूत्र विकलं त्यांनी. हे घर जाणार होतं आपलं, बेघर होणार होतं, बाहेर रस्त्यावर राहायची वेळ आली होती, त्या उभ्या राहिल्या म्हणून आज आपण इथे आहोत. मग काय उपकार केले का तिने? उपकार केले? पण हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं तिला? तिने स्वतःहून केलंय. कशासाठी? मोठेपणा मिरवायला. ही सगळी तिची नाटकं. असं काही नाहीये. अरे तुला असं वाटतंय कारण तुझ्या मनामध्ये खोट आहे. दोष त्यांचा नाही, दोष तुझा आहे. आणि बास झाला आता हे सगळं. बघा आजी, बघितलं कसं आवाज चढवून बोलतोय माझ्याशी. ही आग लावी आली ना आमच्या घरात तेव्हापासून हे होत आहे. माझं कापसासारखं मऊ पोरगा बघितलं, दगड होऊन डोकं फोडतोय माझं. हिच्यामुळे ह्याने पहिल्यांदा माझ्यावर आवाज चढवला होता आणि आता आज तुला तुझी आई अख्खी चुकीची वाटते. छान कान भरले जा. त्यांनी काही केलेलं नाहीये. मूर्ख आहे मी? मला दिसत नाही तुम्ही काय पद्धतीनं वागता? हे काही कळत नाही का मला? काय दिसतंय तुला? तुझ्या डोळ्यावर ना तुझ्या बायकोच्या प्रेमाची पट्टी बांधलीस तू. काय दिसणार आहे तुला? काय दिसतंय? हे दिसतंय ना तुझ्या आई चुकीची आहे आणि ही कोण? सद्गुणांची पुतळी.